निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे काही शेतकरी आले होते, असाच काही वेगळा घोटाळा तुम्हाला सांगत होते, ते काय होता? पीक विमाच्या ते पीक विमा नाही, ते हार्वेस्टरचं काहीतरी अनुदान होतं. त्यासाठी एवढे पैसे मला त्याला द्या असं तो म्हणला होता, मला द्या आणि मग मी तुम्हाला त्याचं ते अनुदान देतो म्हणून त्यांनी ते काहीतरी करोड रुपयाचा हिशोब होता तो काहीतरी त्यांनी ते त्याच्यासाठी दिले होते. कारण हे काय आहे, हे खूपच लुटणार दिसतं राव. हे लयच मोठा बीड जिल्ह्याला कलंक आहे. मात्र आज मात्र बीड जिल्ह्यातली जनता आणखी सावध होईल जनता की आपलाच माणूस आपल्याला चावून खातो आहे. म्हणजे याच्यात काय जातीपातीचा काही संबंध नाही, याच्यात काही ओबीसीचा संबंध नाही. पापं करायचे गोरगरीब शेतकऱ्यांचे येणारे विमा खायचा, कुठं अनेक गोष्टी खायच्या आणि गोरगरिबाला मिळू द्यायचं नाही. परत गोरगरिबाचा कैवारी हे असं बीड जिल्ह्यात येऊन दाखवायचं. मात्र बरेच जनतेचे डोळे उघडतील आणि हीच जनता एक दिवस माफ नाही करणार आता बीडचीच. पैसे मागितले होते का? कुणाचं नाव घेतलं होतं शेतकऱ्यांनी? हार्वेस्टरच्या भ्रष्टाचारात शेतकऱ्यांनी तुम्हाला काय कहाणी सांगितली होती? धनंजय मुंडे म्हणले होते ते. धनंजय मुंडे आणि आणखीन एक कोणतरी नाव सांगितलं होतं त्यांनी. नाही ते दुसरं काहीतरी होतं. ह्यो जमा करायला वाटतं, ते नुसता माल फक्त. धनंजय मुंडेचं नाव घेतलं होतं त्या लोकांनी. काय होतं ते, काय नेमकं? शेतकऱ्यांचं हार्वेस्टरचे अनुदान होतं काहीतरी, आता मला आठवण नाही ते. तर त्यावेळेस काहीतरी करोडो रुपयाचा विषय येतो, 13 का 14 करोड असा विषय आहे. वाटल्यास मी त्याची माहिती घेईन पुन्हा तुम्हाला सांगेल. अनुदान तर दिलंच नाही, पण पैसेसुद्धा दिले नाही.